नाते माझे जिल्हा परिषद सदस्य नाते डॉक्टर मिनंतर निरंजन पाटील खतगावकर यांचाही पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होतोय। यानंतर माजी उपमहापौर संचित सिंग गिल, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड राम पाटील राजूरकर, माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील खतगावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी पाटील खतगावकर, सन्माननीय अशोक पाटील मुगावकर माजी उपसभापती आणि ज्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असे जिल्हा कार्याध्यक्ष सन्माननीय भास्करराव भगवानराव भिलवणे साहेब यांचाही पक्ष प्रवेश सोहळा इथं संपन्न होतोय। याचबरोबर श्री राजू गंदीमुळे सन्माननीय श्री गणेशराव पाटील करखेळकर, सन्माननीय श्री राजू भगवानराव भिलवणे, सन्माननीय श्री बाबाराव भाले, सन्माननीय आनंदराव बिराजदार या सगळ्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होतो। सन्माननीय राजू भिलवणे, सन्माननीय बाबाराव भाले, आनंदराव बिराजदार, साईनाथ निवळे, भीमरावजी झेके, मंगलजी देशमुख, आरबी जाधव, दीपकजी पावले, लक्ष्मीबाई आनंदराव शिवारेड्डी, पद्मीबाई चंद्रकांत देवारे, गणपतराव पाटील, सन्माननीय दीपकजी पावले याचबरोबर पक्ष प्रवेश करणारे भास्करराव पाटील भिलवणे, माधवरावजी कोळे, सुधाकरजी कोकडे या सगळ्यांचा पक्ष प्रवेश सोहळा सन्माननीय पवार थोडस स्टेजवरची गर्दी कमी करा। सन्माननीय अशोकरावजी पाटील मुगावकर यांचाही पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होतोय। यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या काही ठराविक आणि प्रातिनिधिक स्वरूपातील मान्यवरांचं मनोगत व्यक्त होतंय। यानंतर अशोक पाटील मुगावकर साहेब यांना विनंती अगदी 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत आपण व्यक्त करावं। अशोकराव पाटील मुगावकर साहेब। आणि पक्ष प्रवेश करणाऱ्या असंख्य आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण देऊया। सन्माननीय भास्करराव पाटील खतावकर साहेब आज हजारोंच्या संख्येने नांदेड परिक्षेत्रातील सगळ्याच कार्यकर्त्यांसमवेत इथं पक्ष प्रवेश करत आहेत। सन्माननीय श्री अशोकराव पाटील साहेब आपलं मनोगत व्यक्त करत आहेत। या कार्यक्रमाचे प्रमुख या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, या महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तटकरे साहेब, या मराठवाड्याचे नेते प्रतापण चिखलीकर साहेबांसोबत आलेले महाराष्ट्राचे मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसेच आमच्या जिल्ह्याचे तिन्ही अध्यक्ष सोबत असल्या सगळं व्यासपीठ। आता अजितदादाच्या समोर बोलायचं म्हणजे फार इच्छा होती काळे साहेब। त्याचं कारण असं आहे अजितदादाची आमची अगोदर काही ओळख पाळख काही नव्हती। अजितदादाचं नाव ऐकून होतं मी अजितदादाला परतूरला जाऊन भेटलो, मला माहितच नव्हतं ते काय। मी अजितदादाच्या पाया पडायला गेलो, हे मराठवाड्याची रीत। अजितदादाला सांगितलं पाया पडायचं नाही, तुमच्यात आमच्यात काय फरक। मी अजितदादाला सांगितलं तुमच्यात मी यशवंतराव चव्हाण बघितलं, आता आम्हाला कार्यक्रम घ्यायची गरज नाही, मी राष्ट्रवादीचा प्रतापच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या नांदेड जिल्ह्याला राष्ट्रवादीत येण्याचा योग प्रतापला मिळाला। वाटलं नव्हतं प्रतापण राष्ट्रवादी भेटलं आणि 15 दिवसाला कार्यकर्त्याला सांभाळणारा नेता नांदेड जिल्ह्यात। आता योगायोगानं मराठवाड्याची जबाबदारी प्रतापण घेतात।
बनसोडे साहेब तुमच्या मतदारसंघात मत आंदोलन तुमचं केलेलं काम तुमचं करावं तेवढं कौतुक तुम्ही अब्दुल गवारे हे होता अजून आहे आणि बाळासाहेब जाधव ज्यावेळेला आमदार झाले त्यावेळेला म्हणजे बाबाचे कार्यकर्ते शंकरराव एवढे त्यांचं नाव आहे या ठिकाणी ज्यावेळेला अजित पदार्थ बनसोडे साहेबांसारखे अत्यंत चांगले आमदार काम करतात खरंच समाधान वाटायचं आहे आमची विनंती आहे दादा प्रताप पाटील एकमेव आमदार आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एकमेव प्रताप पाटील आमदार आहेत आणि प्रताप पाटलांच्या जोडीला दुसरा एक आमदार होणं गरजेचं आहे आणि विनंती अशी आम्हाला माहित नाही तुमच्या अडचणी काय आहेत ते आम्हाला माहित नाही अडचणी काय आहेत ते पण विनंती आहे दादा तुमच्याकडे उपस्थित असल्या सर्व लोकांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की मिलनताईला विधान परिषदेत घ्यावं की उपस्थित कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्याच्यामुळे हात जोडून सांगतो की तुम्ही त्या कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवा आणि प्रताप पाटलांसोबत एक मजबूत नेता भास्कर पाटील खटगावकर हे नांदेड जिल्ह्याचं एक मजबूत नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला तुम्ही संधी द्या आणि आम्हा सगळ्यांना तुम्ही घेऊन चला कारण काय माणूस लहान असल्यामुळं वेळेचं अतिशय बंधन आहे जास्त बोलू नका खरं बोलण्यात तर फजिती होईल वेळेचं जास्त बंधन आहे त्याच्यामुळे जास्त बोलणार नाही या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकाचे भास्करराव भिलोंड्याचे प्रताप पाटील चिखलीकरांचे मनापासून आभार मानतो आणि म्हणजे दोन शब्द संपवितो जय हिंद जय वाघंधार मतदारसंघाचे आमदार सन्माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतायत भव्य आणि दिव्य अशा पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रदेशाचे अध्यक्ष खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब माजी मंत्री नवाब माणिक साहेब माजी मंत्री आणि आमचे सहकारी मित्र संजयजी बनसोडे साहेब आमदार विक्रमजी काळे साहेब आमदार राजू नवकरे युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा चव्हाण ज्यांचा आज दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होतोय ते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार माननीय भास्कररावजी पाटील खतगावकर ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत होण्याची हॅट्रिक केली ते ओमप्रकाशजी पोकर्णा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मिनलताई खतगावकर माजी उपमहापौर सरजितसिंगजी गिल माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे माजी आमदार अविनाशरावजी घाटे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी दुसरे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर शहराचे अध्यक्ष जीवनराव भोगरे दिव्यांग सेलचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष रामदास पाटील सुंतारकर प्रदेशाचे सरचिटणीस आणि माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर प्रदेशाचे सरचिटणीस वसंतराव सुगावे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर ज्यांचं आता भाषण झालं ते माजी सभापती अशोकराव पाटील मुगावकर
ज्यांचा नुकताच प्रवेश झाला ते माझे तरुण सहकारी भास्कररावजी बिनवंडे, लोह्याचे माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सूर्यवंशी, ॲडव्होकेट मुक्तेश्वररावजी धोंडगे, माधवरावजी पावडे, हंसराज पाटील बोरगावकर, प्रतापराव पाटील जिगळेकर, डॉक्टर विक्रमजी देशमुख, दुसरे आमचे मित्र राजीव गंदीकुडेजी. खरं तर आता यादी खूप मोठी आहे आणि तटकरे साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी फार अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही. मंचावरील सर्व मान्यवर नेते, ज्यांचा ज्यांचा पक्षामध्ये दादांच्या सोबत प्रवेश झाला ते सर्व सहकारी, आमचे नांदेडचे नगरसेवक श्री गफ्फार खान साहेब, मंचावरील सर्व नेते, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज खतगावकर साहेबांचा प्रवेश होतोय. पहिला प्रवेश तटकरे साहेब आपल्या आणि दादांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. त्यावेळेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले माधवराव पावडे यांनी त्यांच्या सर्व सहकार्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लगेच दुसरा प्रवेश झाला तो माजी आमदार अविनाशरावजी घाटे साहेबांचा आणि गोजेगावकर साहेबांचा आपल्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश झाला. त्यानंतर शिर्डीला आपलं शिबिर होतं आणि शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट मुक्तेश्वरराव धोंडगे, बाळासाहेब रावणगावकर, कल्याणराव सूर्यवंशी, कंधारच्या नगराध्यक्ष अनुसया केंद्रे, या सगळ्या, हंसराज पाटील, या सगळ्या मान्यवरांचा प्रवेश शिर्डीमध्ये झाला. त्यानंतर शिवराज पाटील होटाळकरांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत जवळपास 250 कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्या आणि दादांच्या उपस्थितीत शिवराज पाटलांचा प्रवेश झाला. ही सगळी प्रवेशाची मालिका गेल्या 2 महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्यानंतर प्रवेश झाला ते नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे. त्या कार्यक्रमाला आदरणीय दादा आले, परंतु तटकरे साहेबांना काही अडचणीमुळे येता आलं नाही. तो कार्यक्रम देखील अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात नांदेडमध्ये झाला आणि त्या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज या ठिकाणी खतगावकर साहेबांचा प्रवेश होतोय, मिनलताईचा प्रवेश होतोय, पोकरराजीचा प्रवेश होतोय, त्यांच्यासोबत असंख्य सहकार्याचा प्रवेश होतोय. मी आता या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 चा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही या निमित्तानं देणार आहे. आणि दादाला आणि तटकरे साहेबांना एक विनंती करणार आहे, एवढ्यावर आमचे प्रवेश सोहळे आणखी थांबलेले नाही, फक्त आपण वेळ देत जा, आम्ही तशा पद्धतीचा कार्यक्रम घेत जाऊ आणि प्रत्येक दौऱ्यामध्ये नवीन नवीन कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याची भूमिका आमची या निमित्तानं निश्चितपणानं आहे. अनेक मान्यवर आज अजितदादांच्या नेतृत्वाकडे पाहून राष्ट्रवादीमध्ये येत आहे. शिवशाही फुले आंबेडकरांना मानणारा पक्ष, त्यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा या नांदेड जिल्ह्यातल्या सर्वात तमाम नागरिकांचा झालेला आहे. म्हणून मला खात्री आहे, पूर्वी मी एकटा होतो, माझ्या सोबतीला घाटे साहेब आले, माझ्या सोबतीला मोहन अण्णा आले आणि आज माझ्या सोबतीला खतगावकर साहेब आले, पोकरलाजी आले. त्याच्यामुळं ती ताकद आता राष्ट्रवादीची निश्चितपणानं वाढलेली आहे. पण जीवनराव 1-2 मिनिटं, आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितपणानं वाढलेली आहे. मी या जनसमुदायाच्या साक्षीनं तुम्हाला एकच सांगणार आहे, नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हे वाईट. आणि कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की हा महाराष्ट्रात कोण नेता आहे, एकच वादा, ही भूमिका सगळ्या महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्याच्या लोकांनी ठरवलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्ष सोडे आणखी खूप लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकलो नाही. आता खरं तर मी अधिवेशन चालू असताना, ज्यावेळेस अधिवेशनामध्ये माझी 50% उपस्थिती आहे, खरं तर मी अधिवेशन बुडवत नाही, पण एवढे लोक बोलवायला लागले. आज अजितदादा येणार तर काही लोकांनी मला सांगितलं आमचा घाई गर्दीमध्ये प्रवेश होईल, दादांना पुढच्या वेळेस घेऊन ये. म्हणजे ही परिस्थिती, चांगले चांगले कुटुंब आपल्यापासून बाजूला गेले, ज्यांनी शरदचंद्र पवार साहेबापासून, दादापासून राष्ट्रवादीत काम केलं,
ती सगळी मंडळी आज दादाच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यात काम करू इच्छिते या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगणार आहे. मी या भागाचा खासदार म्हणून 5 वर्ष काम केलं. मला अतिशय आनंद आहे. मिनलताईंनी उल्लेख केला त्या गोष्टीचा, सगळ्या गोष्टीत जाणार. दादा नांदेड जिल्ह्याच्या रेल्वेच्या विकासात मागच्या 25 वर्षात कुठल्याही खासदारांनी काम केलं नाही तेवढं काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. भास्कररावजी पाटील खतगावकरांनी नांदेड देगलूर बिदर मार्ग व्हावा याच्यासाठी सुरुवात जरी केली तर त्या पूर्ण करण्यात मान्यता मिळवून घेण्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यश मिळालं. त्यावेळी पियुष गोयल साहेब असतील, अश्विनी वैष्णव साहेब असतील, यांच्या माध्यमातून हा रेल्वेचा मार्ग मंजूर केला आणि महाराष्ट्र सरकारने 50% वाटा उचलला आणि तशा पद्धतीचा GR देखील काढला. फक्त कर्नाटक सरकारने 50% वाटा उचलला नसल्यामुळं सदरच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्या कामाला खरं तर कसं आहे, नक्कीच्या लग्नाला 701 म्हणतात. जेव्हा कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार होतं तेव्हा इथं उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात सरकार होतं. इथे तुमचं सरकार आलं, आता तिथं काँग्रेसचं सरकार आलं. त्यामुळे हा जो काही रेल्वेचा मार्ग प्रलंबित राहतोय या मार्गामध्ये लक्ष घालण्याची फार मोठी आवश्यकता आहे. दादा सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आहे. गोदावरी खोऱ्यामधनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आमचं वाहून जातं. ते पाणी वाहून जाऊ नये याच्यासाठी गोदावरीवरनं अंतेश्वर बंधाऱ्यावरनं लिफ्ट करून लोअर मण्यार आणि अप्पर मण्यार धरणामध्ये गोदावरीचं पाणी सोडावं आणि त्याला तात्काळ आपण मान्यता द्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करणार. मला खरं तर खूप गोष्टी बोलायच्या होत्या परंतु वेळेचं काही बंधन आहे त्याच्यामुळे अधिक मी या ठिकाणी बोलणार नाही. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस, मी एक गाडीमध्ये बोलताना तटकरे साहेबांना सांगितलं मी आणखी भाजपला हात घातला नाही. माझे मित्र भले तिथे असतील, मित्रांना खूप काळजी आहे माझी आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही. पण एकदा जर त्यांनी चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडूक केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच मला. आणि काही लोकांनी इथं भूमिका घेतली की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार. मला पत्रकारांनी विचारलं आपली भूमिका काय. मी सांगितलं की आमचे नेते आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेब, भाजपचे नेते फडणवीस साहेब, सेनेचे नेते एकनाथराव शिंदे साहेब जी भूमिका घेतली ती भूमिका आम्हाला बंधनकारक राहील. परंतु कोणामध्ये जर कुमकुमीत असेल की स्वतंत्र लढायची तर नांदेड जिल्ह्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही एवढं या निमित्ताने या ठिकाणी सांगणार. हा सगळा जनसमुदाय बघितल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस ची घोडदौड आता कुठल्या दिशेने होत आहे. दिवसेंदिवस सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम केलं. सगळ्यांना असं वाटतं की शब्दाचा पक्का असलेला नेता कोण, तर अजितदादांचं नाव त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रामुख्याने घेतलं जाते. म्हणून या नांदेड जिल्ह्याच्या जनतेचा देखील घोडा या निमित्तानं राष्ट्रवादीकडे लागलेला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढे या ठिकाणी सांगतो. खरंच मी खतगावकर साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानणार. मी खतगावकर साहेबांकडे विनंती करायला गेलो की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं पाहिजे. आपण ज्येष्ठ नेत्या मिनलताईला माझ्या मुलीसारखं समजू आणि त्यांना सोबत घेऊन आपण काम करू. कोकणराजी आणि आम्ही अनेक वर्ष एकत्रित काम केलेलं आहे. कोकणराजीला थोडंसं उशिरा समजलं, मला फार लवकर समजलं. तटकरे साहेब, कोकणराजीला ते फार उशिरा अशोकराव कळले, मला फार लवकर कळलं. तेव्हा आणि मला लवकर कळल्यामुळे मी 2004 ला आमदार झालो. मी आणखी तिथं असतो तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या पलीकडे आयुष्यात गेलो नसतो याची मला खात्री आहे. पण ह्या मायबाप जनता जनार्दनचा आशीर्वाद माझ्या पाठीचे आहे. अशोक पाटील मुगावकर म्हणाले की 15 दिवसामध्ये आमदार झाला. अशोक पाटील 30-35 वर्षापासून लोहार कंधार मतदारसंघाचं एक लग्न असेल, एक मौत असेल, एखादा वाढदिवस असेल, मी, माझी बायको, माझा मुलगा, माझी सून, माझी पोरगी
रात्र दिवस लोकांच्या कामामध्ये राहा. या भागातल्या लोकांनी मला निवडून दिलं. त्या भागातल्या लोकांचे लाख उपकार माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आहे. माझ्या विधानसभेचा मतदारसंघ इकडे नसताना देखील नांदेड लोकसभा मतदारसंघातून मी एका दिग्गज मित्राला पराभूत करून निवडून आलो. माझं दुर्दैव आहे की ते पक्षात आले आणि माझा पराभव झाला. ज्यांना मी पाडून खासदार झालो आणि ते पक्षात आले, माझा पराभव झाला. पण नियतीला कदाचित मी लोकसभेत जाणं मंजूर नसावं आणि इतर दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये काम करायचं कुठेतरी माझ्या ह्याच्या नशिबात लिहिलेलं असेल. मागची एकदा संधी माझी हुकली. राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना तटकरे साहेब मला नेहमी म्हणायचे, अरे बाबा चेतनी तुझंच होतं पण पळून गेला. ती चूक कुठेतरी दुरुस्त करायची संधी या निमित्ताने मिळाली. आता माझे सगळे पक्ष फिरणं झाले. आता भविष्यामध्ये कोणत्या पक्षात जायची इच्छा राहिलेली नाही. त्याच्यामुळे ही घड्या पुन्हा सोडायची नाही. या हिशोबाने जिल्ह्यामध्ये कामकाज सुरू आहे. तेवढं त्या ठिकाणी सांगतो, ज्यांनी प्रवेश त्या ठिकाणी केला त्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधतायत. मी विनंती करते त्यांनी या जाहीर पक्ष प्रवेश प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधावा. जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. केवळ नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे तर साऱ्या मराठवाड्यात ज्यांनी गेल्या वर्षानुवर्ष दशकाने दशक प्रचंड पदाचं विधायक काम केलं अशा एका ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या निमित्ताने प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने ज्यांचा प्रवेश या ठिकाणी झाला, ज्यांच्या शुभास्ते झाला, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आमदार अजितदादा पवार, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आमंत्रित होत असलेले मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी बाबासाहेब पाटील, ज्यांना आज आपण पक्षामध्ये घेऊन पक्षालाही उंची दिली, पक्षाची ताकद वाढवली, हे माजी खासदार, माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर, त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये पक्षाची गौरवशाली वाटचाल अतिशय सुरू आहे. विधिमंडळातील माझे दुसरे सहकारी प्रताप पाटील चिखलीकर, पक्षाचे वरिष्ठ नेते नवाबाई मलिक, आमदार संजयजी बनसोडे, आमदार विक्रमजी काळे, बसमतचे माझे तरुण सहकारी आमदार राजू नवगरे, युवकांचे अध्यक्ष सुरज चव्हाण, धडाडीचं नेतृत्व या मतदारसंघातील ज्यांनी आज पक्षामध्ये प्रवेश केला त्या मीनाताई खतगावकर, आत्मामध्ये जायचे ते इकडे तिकडे ओमप्रकाश कुलकर्णी, मोहनराव आंबडे, अविनाशी घाटे, सुरजीत सिंग गिल, पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपराव चौधरी, बाळासाहेब पाटील रावणगावकर, जीवनराव घोगरे, रामदास पाटील, आदरणीय खतगावकर साहेबांच्या समवेत प्रवेश केलेले माझे सर्व ज्येष्ठ सहकारी, पक्षाचे राज्य पातळीवरील, जिल्हा पातळीवरील सर्व सन्मान्य नेते, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि या प्रखर उन्हामध्ये सुद्धा प्रचंड संख्येने या ठिकाणी आलेल्या माझ्या या सगळ्या परिसरातील बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आदरणीय खतगावकर साहेबांचं कार्य महाराष्ट्रामध्ये आणि या मराठवाड्याच्या परिसरामध्ये, नांदेडच्या परिसरामध्ये दीर्घकाळ राहिलं. जायकवाडीचे निर्माते असलेल्या स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व त्यांना लाभलं आणि समाजसेवेचा एकंदर वारसा त्यांनी त्या कालावधीपासून स्वीकारला. मी त्यांना विधिमंडळामध्ये मी ज्यावेळेला आमदार होतो तेव्हापासून पाहिलं, ज्यावेळेला मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो त्यावेळेला ते सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करतो. आदरणीय अजितदादांचा सुद्धा त्याच कालावधीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश करायला झाला होता आणि त्यावेळेपासूनच एक विकासाच्या कामाची ओळख देत ज्या पद्धतीने खतगावकर साहेब प्रशासनाच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवण्याची बांधिलकी घेत आले, माझ्या जिल्ह्यातील काही प्रश्न सोडवण्यासाठी ज्यावेळेला त्यांच्याकडे जाण्याची वेळ आली, त्याला फारसा परिचय नसताना सुद्धा एक तरुण कार्यकर्ता आपल्याकडे येतो आहे
त्याचे सामाजिक वेगवेगळे विकासाचे प्रश्न तो मांडतोय, त्याला न्याय दिला गेला पाहिजे अशी मनस्वीपणाची भूमिका भास्कररावजी तुम्ही त्या कालावधीमध्ये घेतली. तुम्ही संसदेमध्ये सुद्धा गेलात. मधल्या कालावधीमध्ये फारशी आपली काही भेट होऊ शकली नाही, परंतु यावेळेला एक अभूतपूर्व अशी घटना या राज्यामध्ये घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती विश्वास दाखवत शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समतेची विचारधारा मनाशी पक्की करत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळी घेतली. फार मोठ्या प्रमाणावरती अनेक वेळा टीका टिप्पणी त्या ठिकाणी झाली, पण बहुजन समाजाचं व्यापक हित जर का आपल्याला सांभाळायचं असेल तर सत्तेमधला आपला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि म्हणूनच आज मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये अनेकांनी वेगवेगळे उपक्रम केले असतील, पण उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये आणि राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यामध्ये ज्यांच्या नावावरती विक्रम चंद्र सूर्य तारेवर असणार आहे त्या अजितदादांच्या खाली नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयामध्ये या राज्याच्या जनतेने योग्य वेळेचं समर्थन त्या ठिकाणी केलं. राज्याच्या सगळ्या मायमाऊलींच्या साठी लाडकी बहीण योजना राबवण्याचं एक धोरण त्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलं गेलं. प्रभावीपणाने एखादी योजना राबवायची असेल तर त्याला राजकीय इच्छाशक्ती त्या ठिकाणी द्यावी लागत असते. खऱ्या त्या रेल्वे भगिनी या ठिकाणी म्हणत होतं की अनेक वेळेला तिजोरीमध्ये खटकाळ असताना सुद्धा राज्य कसं शिस्तीने चालवावं, राज्याची आर्थिक स्थिती कशा पद्धतीने ठेवावी आणि बहुजन समाजाची वेगवेगळे प्रश्न ज्या ज्या पातळीवरती असतील या प्रत्येक प्रश्नाला न्याय कसा द्यावा ही भूमिका अजितदादांनी निश्चितपणे स्वीकारली. दादाला सुद्धा टीकेला सामोरं जावं लागलं. खरगावकर साहेब व्यासपीठावरती विधिमंडळातील अनेक सहकारी या ठिकाणी आहेत, पण आज मी अभिमानपूर्वक या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख सुद्धा अनेक वेळेला तेव्हा मला जो देशमुख साहेब बोलत आले राज्याचे मुख्यमंत्री पद त्यांनी सुद्धा आठवड्यात भूषवलं. पण या गोदावरी खोऱ्यांची तूट भरून काढण्यासाठी मगाशी कुठेतरी आपण या ठिकाणी उल्लेख केला की पाणी भरपूर वाया जातं, पण मराठवाड्यामध्ये जर का आज बंधारे जर काही मोठ्या प्रमाणावरती बांधले गेले असतील त्या साऱ्याचं श्रेय जसं जायकवाडीचं श्रेय स्वर्गीय चव्हाण साहेबांना जातं तसं मराठवाड्याच्या बॅरेजचं श्रेय अजितदादांना जातं. त्याचा आमदार वेगळे होते बाबी बंधारे आमचे जुने सहकारी होते. नंतर आपण आला पक्षात, आम्ही जेव्हा आपल्याकडे आलो आणि परत गडबड झाली. पण तुमच्या नशिबी लिहिलं होतं दरखेपेला की वेगवेगळ्या ठिकाणी गेलात, तुम्ही निवडूनही आलात आणि तुमची सिनियरिटी तिथं तशीच राहील. आता तुम्हीच कबूल केलं की आता परत मागे फिरणं नाही, तुमच्या मागे फिरण्याचे जोर कापले गेले. पण इतके वर्ष ज्या पद्धतीने तुम्ही सेवा करत आलात त्याची नोंद सुद्धा पक्ष पुढच्या कालावधीमध्ये 100% घेईल असा विश्वास सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. शेवटी पक्षाची विचारधारा ज्या पद्धतीने नेतृत्व महाराष्ट्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभेमध्ये एनडीएची पिछाड झाली, देशभरामध्ये राज्यभरामध्ये सुद्धा महायुतीची पिछाड त्या ठिकाणी झाली. मोठ्या प्रमाणावरती यश महाविकास आघाडीला त्या कालावधीमध्ये आलं आणि राज्यामध्ये जवळपास 5 मुख्यमंत्री तयार झाले. मंत्रिमंडळाची संख्या तर 70-80च्या आसपास गेली. आणि प्रतापराव आपल्याला आश्चर्य वाटेल की मतदान झालं आणि निकाल लागायला 2 दिवस होते. अनेकांनी मंत्रालयामध्ये जाऊन आपली कार्यालय सुद्धा शोधली, पण त्याला जनतेचा कौल कळला नाही. अजितदादांनी किमयागार म्हणून जी काही जादू चालवली होती त्याचा अंत त्याला कधी कळू शकला नाही. त्यावेळेचे मुख्यमंत्री, आजचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे या सर्वांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना संबंध महाराष्ट्रामध्ये राबवल्यानंतर त्याचा परिणाम इतका मोठ्या प्रमाणात झाला की राज्याच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी सुप्त महायुतीच्या पाठीमागे उभं. मला आठवलं मी प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्याला वाटचाल आम्ही करत होतो त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुहेरी संख्या गाठणार नाही अशा पैकी राजकीय भाकीते त्या कालावधीमध्ये केली गेली होती. मला सांगायला अभिमान वाटतो आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली 49 जागांवरती घड्याळाच्या चिन्हावरती आम्ही निवडणूक त्या ठिकाणी लढवली आणि 41 जागांच्या वरती घड्याळाच्या चिन्हाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा सदस्य आले. त्याच्यामध्ये लोहा कंदारचे आमचे प्रतापराव चिखलीकर सुद्धा आले. याचा मला मनस्वीपणाचा समाधानही वाटतंय आणि अभिमान त्या ठिकाणी वाटतो. राज्याच्या इतिहासामध्ये सर्वाधिक बहुमत महायुतीला यावेळेला 237 जागांच्या वरती मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयाचा स्ट्राईक रेट सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल 2 क्रमांकाचा राज्यामध्ये 73% आसपास राहिला. त्याचा उल्लेख या ठिकाणी आम्ही तिने करू शकतो. खतगावकर साहेब, आज आपण आणि आपले सर्व सहकारी येतात. मीनाताईंनी या ठिकाणी प्रास्ताविक करत असताना एक वैचारिक दिशा आणि सामाजिक मांडणी मांडण्याचा अतिशय उत्तम पद्धतीने प्रयत्न. एक महिलांचं नेतृत्व ज्याला विधी मंडळामध्ये उभं राहतं
त्या नेतृत्वाची भीती काही मंडळींना काय पद्धतीने वाटू शकते या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळालं. परंतु पराजयाने डगमवून न जाता पुन्हा एकदा ती जुबानी मनामध्ये ठेवत हदगावकर साहेबांनी ज्या पद्धतीने समाजाची सेवा करण्याची पद्धती ठेवली तोच वारसा आणि तोच वसा मनामध्ये ठेवत त्यांनी काम करण्याचा पुढे नेटाने प्रयत्न करतायत. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक नवीन राजकीय वाटचाल त्यांच्याही राजकीय जीवनामध्ये सुरू होत आहे. त्यांना मी मनापासूनच्या अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो. आता परत पिण्याचाही मागे वळून बघायचं नाही, काम करत राहा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची ताकद आपल्या पाठीमागे 100% उभी आहे असा आज अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ. आपले असंख्य सहकारी या ठिकाणी आले. अगोदर सुद्धा ज्यावेळेला प्रतापराव तुम्ही अनेक सहकार्यांना आणलं त्यावेळेला मोहनराव आंबर्डे जे आले होते, मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही दुर्दैवाने. पण नंतरच्या कालावधीमध्ये मुंबईला ज्याला 1-2 प्रक्षेपण आपण केले ते नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटी करण्याचे प्रक्षेपण तुम्ही या ठिकाणी केले. पण आज बाबासाहेब तुमच्यावरती जबाबदारी आहे. लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 आमदार जरूर निवडून आले. पण आता नांदेड जिल्हा राजकीय दृष्ट्या मराठवाड्यातल्या उरलेल्या जिल्ह्यांच्या पेक्षा सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून यशस्वीपणाने पुढे वाटचाल करतोय. त्यामुळे आपल्यावरती जबाबदारी इतर जिल्ह्यांची आम्ही सोपवलेली आहेच, पण मराठवाड्याच्या माध्यमातून सुद्धा पक्षाची बळकट करणं. या मराठवाड्याचे वेगवेगळे जे काही प्रश्न प्रलंबित राहिले असतील त्यामध्ये सिंचनाचे काही प्रकल्प असतील, अनेक काही प्रकल्प असतील, रेल्वेच्या बाबतीमध्ये जे काही असतील ते सोडवण्याची बांधिलकी आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निश्चितपणाने स्वीकारलेली आहे. एवढंच मला कार्यक्रमाच्या प्रसंगी आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि आज आपल्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहकारी म्हणून सामावून घेत असताना मला विश्वास आहे की नजीकच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये अत्यंत योग्य रीतीने वाटचाल करेल. सर्वसामान्य माणसाची हिताची जपणूक करण्याच्या हेतून दादांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या माध्यमातून ज्या काही असंख्य योजना असतील त्या आणण्याचा आपण प्रामाणिकपणाचा प्रयत्न करू. महायुतीचं सरकार आहे. 11वा अर्थसंकल्प मांडत असताना सुद्धा राज्याच्या स्थूल उत्पन्न, राज्याचं कर्ज आणि राज्याची द्यावयाची असलेली उद्याची दायित्व या साऱ्या गोष्टीची उत्तम पद्धतीने सांगड काढण्याचा प्रयत्न अजितदादांनी त्यांच्या 11वा अर्थसंकल्प मांडत असताना निश्चितपणाने केला. नेहमीच मराठवाड्याला सुप्त माप देण्याच्या दृष्टीकोनातून सुद्धा त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा संतांच्या भूमी असलेल्या मराठवाड्याच्या परिसरामध्ये याच पद्धतीने काम त्या ठिकाणी केलं जाईल. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले 45 वर्ष फिरतो. 40 वर्ष स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेबांनी मला विधिमंडळाचं तिकीट 1985 साली ज्याला राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली 400 पेक्षा जास्त जागा देशामध्ये आल्या होत्या त्याला काँग्रेस पक्षाचं तिकीट मला माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी दिलं होतं. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दादांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरण्याची संधी मिळाली. पण आज नांदेडच्या दौऱ्यावरती आल्यानंतर एक नवीन पाहायला मिळालं ते म्हणजे खोबऱ्याचा प्रचंड असा हार या ठिकाणी खाली जोडलं गेलं होतं आणि खोबरं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे हार त्या ठिकाणी घातले जातात. आणि मगाशी आपण या ठिकाणी सांगत असताना निवेदकांनी किंवा कोणीतरी सांगितलं की हे सुद्धा एक वेगळ्यापैकीचं प्रतीक त्या ठिकाणी. याचा अर्थ गोडवा आहेच. माझ्या कोकणामध्ये नारळाचं उत्पन्न होतं, पण नारळाच्या उत्पादनातून निर्माण झालेलं खोबरं जे आहे त्या खोबऱ्याच्या गोडवा सुद्धा काही कमी नाही. पण आम्ही कोकण आणि मराठवाडा ज्यावेळेला राजकीय दृष्ट्या प्रगल्भपणाने दादाच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणाने येत असतो ती भविष्यातली वाटचाल ती निश्चितपणाने त्या ठिकाणी आम्ही योग्य पद्धतीने त्या ठिकाणी करू. खतगावकर साहेबांना विनंती आहे की वयाची 80 वर्ष त्यांनी ओलांडलेली आहे. प्रखर राजकीय इच्छाशक्ती कशी असू शकते ही खतगावकर साहेबांच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा नव्याने शिकायला मिळालं. तुमचा हा प्रचंड युवकांचा सारखा असताना उत्साह, राजकीय इच्छाशक्ती, मराठवाड्याचे प्रश्न, नांदेडचे प्रश्न सोडवण्याची तुमची बांधिलकी याचा आदर्श मनामध्ये ठेवत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वीपणाने वाटचाल निश्चितपणाने करील. आपलं मार्गदर्शन पक्षाला आणि संघटनेला नियमितपणाने मिळावं. ते काय नांदेडपुरता सीमित मी मागणार नाही, मराठवाड्यापुरता सीमित मागणार नाही, अख्ख्या महाराष्ट्रासाठी मागत राहील. आणि तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाखाली पक्षाची योग्य ती वाटचाल दादांच्या नेतृत्वाखाली करण्याचा प्रयत्न सामुदायिकरित्या आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू. थोडा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे
प्रचंड उपस्थितीबद्दल आभार मानतो आणि दिल्लीमध्ये एनडीएची एक महत्वाची बैठक असल्यामुळे आपल्या सर्वांची दिलगिरी मागतो, कारण खतगावकर साहेबांचे भाषण आहे, आदरणीय अजितदादांचे आहे, पण त्या साऱ्यांची आणि आपल्या सर्वांची दिलगिरी मागून पुन्हा एकदा या सर्व नेते मंडळींचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अत्यंत आनंदाने अभिमानपूर्वक स्वागत करून माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. या सभेला आपण संबोधित केलं यासाठी आभार. हे बघा, आमच्या लाडक्या बहिणींना विनंती, थोडा वेळ आपण थांबावा, जास्त वेळ नाहीये, शेवटचं एकच भाषण आहे, सगळ्यांनी बसा आणि सहकार्य करा, कुणीही उठू नका अशी विनंती. आणि यानंतर या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताय, सहकार हा ज्यांचा श्वास आहे, अभ्यासूपणा ही ज्यांची वृत्ती आहे, कर्तव्य ही ज्यांची निष्ठा आहे आणि माणुसकी हा ज्यांचा धर्म आहे. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हजारो अशा कार्यकर्ता समवेत ज्यांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी झाला, असे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, दृष्टियन सहकारी सूतगिरणीचे चेअरमन, गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर साहेब यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतायत. सगळ्यांना विनंती आहे, लाडक्या बहिणींना विशेषतः कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था डॉक्टर मिनलताई यांच्या वतीनं केलेली आहे. मिनलताईंकडून सगळ्यांना हात जोडून करायची विनंती, कोणी जाऊ नका. कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांनी जेवण करून जावा असं मिनलताईंच्या वतीनं सर्वांना विनंती. आणि यानंतर ज्यांचा आज या ठिकाणी पक्ष प्रवेश झाला, असे सन्माननीय या नांदेड नगरीचे लोकप्रिय आणि ज्येष्ठ नेतृत्व आदरणीय भास्करराव पाटील खतगावकर साहेब या प्रसंगी आपल्या सर्वांशी संवाद साधतात. माझा माईक बंद करू नका, मी माझं करते, चालू बंद करू नका. काही पक्ष प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहेत सन्माननीय आमदार दादांच्या उपस्थितीमध्ये. थोडा वेळ आपण थांबा, कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा पक्ष प्रवेश घेऊया. आणि यानंतर या प्रसंगी ज्यांचा पक्ष प्रवेश इथं झाला, असे सन्माननीय भास्करराव पाटील खतगावकर साहेब ज्येष्ठ नेतृत्व नांदेड या प्रसंगी आपल्या सर्वांशी संवाद साधतायत. माईक चालू करा साहेबांचं. महाराष्ट्राचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून पुढच्या कार्यक्रमाला गेले ते महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय खासदार तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठवाड्याचे सुपूत, ज्यांना दादांनी महाराष्ट्राचं सहकार मंत्रीपद दिलेलं आहे, ते आमचे शिवशेजारी बाळासाहेब पाटील, आमचे मित्र नवाब मलिक साहेब, आपले कंधारचे आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार विक्रमजी काळे साहेब, आपल्या शेजारी माजी मंत्री संजयजी बनसोडे, सूरजसिंग चव्हाण, आपल्या जवळच्या वसमतचे आमदार राजू भैया, माझ्यासोबत ज्यांनी प्रवेश केला ते माजी आमदार, माजी महापौर ओमप्रकाशजी पोखरणा, डॉक्टर सौ मिनल खतगावकर, उपमहापौर सरदीपसिंगजी गिल, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार मोहनअण्णा अंबर्डे, अविनाशजी घाटे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्रीरामजी पाटील राजूरकर, आमचे सहकारी माजी शिक्षण सभापती, पक्षाचे आता महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, जिल्हा पक्षाचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, उत्तर
उत्तरचे बाळासाहेब रावणगावकर, शहराचे जीवन पाटील घोगरे, चिरंजीव बाळासाहेब पाटील, चिरंजीव रवी पाटील यांनी आत्ताच प्रवेश केलेला आहे ते माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे, राजूजी गंदीगुडे, शिवराजी पाटील घोटाळकर, वसंत सुगावे, मंगल देशमुख, दीपक पावडे, रणजितसिंह हिवराळे, राहुल देसाई तालुका अध्यक्ष देगलूर, ज्ञानेश्वर कदम तालुका अध्यक्ष, नागनाथ पाटील सावळीकर, मोहनराव भिलवंडे, वासेफ पटेल, अशोक पाटील मुगावकर. आता सगळ्यांची नावं घेण्याचा मोह टाळतो कारण आपल्याला दादांना ऐकायचं आहे. दादा जवळपास 300 माजी सरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, माजी नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक, वेळेच्या अभावी या सर्व मान्यवरांचं मी नाव घेऊ शकत नाही, पण जवळपास 300 लोकांनी आज आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. मित्रो, मी आपल्या सर्वांच्या वतीनं, नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आपले नेते नामदार अजितदादा पवार यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, जोरदार टाळ्या वाजवा. मी म्हणेपर्यंत टाळ्या बंद करायच्या नाही, वाजवा. मी विशेष करून दादा महिलांचे आभार मानतो. आपण लाडकी बहीण योजना या महाराष्ट्राला दिली. आज पुरुषापेक्षाही जास्त संख्या एवढ्या तडकत्या उन्हामध्ये, आता 40 डिग्री टेम्परेचर आहे, तरी दादा आपल्याला ऐकायसाठी ही आमची लाडकी बहीण, आमचे लाडके सगळे भाऊ एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. आमचे पत्रकार मित्र, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांच्या वतीनं मी दादाचं या ठिकाणी स्वागत करतो. मित्रो, गेली 40-45 वर्ष या भागामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतोय, आमदार म्हणून काम केलं, खासदार म्हणून काम केलं. आपण लोकांनी मला 3 वेळा आमदार केलं, 3 वेळा खासदार केलं आणि या भागाचे विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत मी प्रयत्नशील राहील. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात आमचे नेते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाली. दादा आपल्यालाही माहित आहे आणि बऱ्याच जणांना एक किस्सा माहित नाही. दादा, तुम्ही जेव्हा 91-92 मध्ये मंत्री होतात, मीही सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो, पण मला शंकरराव साहेबांना मंत्री केलं नव्हतं, पवार साहेबांना मंत्री केलं होतं. त्यावेळेस सुशीलकुमार बंडल आला, आपल्याला माहित आहे, आणि सुधाकरराव नाईकांचे माझे संबंध चांगले होते. त्यांनी मोठ्या साहेबाला, पवार साहेबाला माझं नाव सुचवलं आणि मी मंत्री झालो. मी शंकरराव चव्हाण साहेबांना विचारलं, साहेब मला मंत्री कोण केलं? ते फार खरं बोलत होते. ते म्हणले मी नाही केलं, शरद पवारांना केलं. पण तुम्हाला माहित आहे की तरीही मी शंकरराव चव्हाणाला प्रामाणिक राहिलो. आपण मंत्रिमंडळात होतात. मग पवार साहेबांनी परत जेव्हा मुख्यमंत्री झाले, मला काढलं, म्हणजे मेहुण्याला केलं. तुम्हाला माहिती आहे, असं तो थोडासा इतिहास आहे. मी शंकरराव चव्हाण साहेबांना जाऊन दिल्लीला भेटलो. साहेब असं का केलं? मी सिनियर आहे, मला का काढलं? ते म्हणाले, भास्करराव मी नाही काढलं, ते पवार साहेबांनाच त्याला केलं, तर मी काय करू? असा आहे तो किस्सा आहे. म्हणजे लहानसा सांगितला मी तुम्हाला. दादा, आज माझ्या जीवनामधला आणि समोर बसलेल्या आमच्या कार्यकर्त्याच्या जीवनामधला अतिशय महत्वाचा क्षण आहे. तुम्हाला सांगतो,
आज तुमचं नेतृत्व मान्य करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय. आपल्याकडे नेता म्हणून पाहत असताना माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं, एक खंबीर नेता, दिलेला शब्द पाळणारा नेता, प्रशासनावर पकड असणारा नेता आणि सकाळी 7 पासून तर रात्री 10 वाजेपर्यंत लोकांची कामं करणारा नेता म्हणून आपली ख्याती आहे. तुमचे कष्ट, तुम्ही देत असलेला कार्यकर्त्याला सन्मान, गेली 30 वर्ष दादा या राज्याचे मंत्री आहेत. आपण वयाच्या 31व्या वर्षी खासदार झाला, मला माहित आहे. मी त्यावेळेस इकडे आमदार झालो आणि तुम्ही तिकडे खासदार झाला. पण पवार साहेब परत आले, सुधाकरराव नाईक, आणि आपण राजीनामा दिला आणि आमदार झाला. तर वयाच्या 31व्या वर्षी दादा मंत्री झाले. गेली 30 वर्ष या महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री, 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत. विकासाची जाण आहे आणि तळागाळातील लोकांशी नाळ जुळलेली आहे. आमचे अशोकराव बोगावकर म्हणाले, खरंय दादा, ह्या भागातले काही विकासाचे प्रश्न आहेत. मला कल्पना आहे वेळेचं बंधन आहे, पण इतक्या मोठ्या संख्येनं आमची सर्व लोक उपस्थित आहेत, तर त्यांच्यासमोर ही जी महत्वाची 1-5 जास्त मी बोलणार नाही त्यावर, जे विकासाचे प्रश्न आहेत त्याचा ओझरता उल्लेख मी आपल्याकडे करणार आहे. लेणी प्रकल्प आहे दादा, जो तुम्हाला माहित आहे का, आपण इरिगेशन खातं खूप दिवस सांभाळलेलं आहे. कॅनलचं काम 80% झालेलं आहे. 35 वर्षापूर्वी कामाला सुरुवात झाली. आंध्र, तेलंगणा आणि जॉईंट प्रकल्प आहे. फक्त पुनर्वसनाच्या प्रश्नामुळं गॉर फिलिंग राहिले. गॉर फिलिंगवरचं काम आलेलं आहे. मी स्वतः इंजिनियर आहे, आपल्या माहितीसाठी सांगतो. आपण जर लक्ष घातलं तर 2 वर्षामध्ये पाणी अडवल्या जाऊ शकतो आणि लोकांना पाणी मिळू शकतं. आणि माझ्या देगलूर तालुक्यातील 45,000 एकर जमिनीला पाणी मिळतं. 45,000 एकर. हे सगळं पाणी आंध्रामध्ये वाहून जात आहे दादा. त्याच्या खाली तेलंगणा सुरू होतं. आमचं मडार धरण आहे दादा, त्याची आपल्याला कल्पना आहे. आमचे नेते शंकरराव चव्हाणांनी 70 वर्षापूर्वी बांधलं. बिलोली, नायगाव या 2 तालुक्यातील जवळपास आमचे प्रतापरावचं कंधारी आहे. 50,000 एकर जमीन विस्तृत आहेत धरणाखाली. पण 70 मध्ये झाल्या कॅनलला दुरुस्ती नाही. त्याला सिमेंट लाईनिंगचा प्रस्ताव गेलेला आहे. पाईपलाईन मध्ये आहे. 500 कोटी रुपयाचा काहीतरी प्रकल्प आहे. माझी आपल्याला विनंती आहे, हा जर सिमेंट लाईनिंगचा प्रकल्प पूर्ण झाला जाता तर आमच्या या 3ही तालुक्यामध्ये आज आमचं टेलेंटचं कुंभारगाव असेल, दुगाव असेल, आमचं इकडलं आदमपूर सर्कल असेल, या सर्व शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्याची व्यवस्था होईल. म्हणून आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि मला माहित आहे की दादा लक्ष घातल्यानंतर आपला प्रोजेक्ट पूर्ण होईल. आता ज्याचा उल्लेख झाला दादा, जे बाबळी बऱ्याच तुम्ही बांधलं, तुम्हाला माहित आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं पाणी अडवलं जात नाही. मे मध्ये पाणी सोडावं लागतं. माझी आपल्याला विनंती राहील, त्या एखाद्यामध्ये समझोता होऊ शकतो का त्या सरकारशी, आणि त्यातून मार्ग निघेल. तर एवढा मोठा आपण 300 कोटीचा बांधारा बांधला, पण मे मध्ये पाणी सोडावं लागतं. ऑक्टोबर पर्यंत गेट टाकता येत नाही. त्यामुळं त्या भागामध्ये 4-5 तालुक्याला शेतीचा प्रश्न असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, तो मोठा प्रश्न आहे दादा. आमचा गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना दादा बंद आहे. आपण कितीतरी महाराष्ट्रामधले कारखाने सुरू केले. तुमचा बाबासाहेबांचा कारखाना आपणच सुरू केला. मी तुम्हाला सांगतो, IFCIC काही संबंधित प्रश्न आहेत. आपल्या उपस्थितीमध्ये जर ती मिटिंग लावली तर मला विश्वास आहे की गोदावरी मनार कारखाना देखील आपण चालू करू
आणि त्यामध्ये दादांचा आशीर्वाद मिळेल अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. कोलंबी लिफ्ट योजना आहे दादा, जी तुमच्या वेळेसच मंजूर झाली. मी त्यावेळेस आमदार होतो, पण मूळ आराखड्यामध्ये मांजराम, आमचं कोलंबी, कुष्णूर, काळा आणि पाटोदा थडी ह्या गावाचं जे क्षेत्र होतं, मधल्या काळामध्ये काही नेते मंडळींनी ते क्षेत्र बदललं आणि ते पाणी कमी केलं. नदीमध्ये पाणी आहे, आपण जर ते म्हणलात तर मूळ मंजूर प्रकल्पाप्रमाणे या 4-5 गावाला पाणी मिळू शकतं. त्यासंबंधी आपण त्या ठिकाणी उच्च पातळीवर आपण मिटिंग घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा अशी मी आपल्याला विनंती करतो. प्रतापरावनी उल्लेख केला नांदेड बिदर रेल्वे लाईन. माझ्या काळात आम्ही त्याची मागणी केली, प्रतापरावच्या काळात सुरू झाली. आता तो विषय थोडासा कर्नाटकाचा आहे, आता आपल्या सरकारनं तर मंजुरी दिली आहे, पण त्यासंबंधी आपण लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे. दुसरा एक आमचा मार्ग आहे दादा, बोधन, नरसी, मुखेड ते लातूर रोड, याचा सर्वे झाला प्रतापराव. मी त्यासाठी प्रयत्न केला होता. त्यासाठी दादांच्या मार्फत आपण एखादं डेलिगेशन घेऊन जाऊ प्रतापराव, आणि हेही मार्ग आपण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. बिलोली, मुखेड, धर्माबाद, उमरे येथे दादा MIDC साठी जागा नाही. MIDC साठी जागा आहे, पण त्याला मंजुरी मिळाली नाही. या आमच्या 4 जे तालुके आहेत या ठिकाणी जर आपण MIDCच्या क्षेत्राला जर आपण मंजुरी दिली तर त्या ठिकाणी नवीन उद्योग येऊ शकतात. इसापूर धरणाचं पाणी अजूनही प्रतापराव, उमरी आणि आमच्या धर्माबाद भागाला मिळत नाही. आणि इसापूर धरण तर दादा तुमचंच आहे, तुम्हाला माहित आहे की तुम्ही किती पैसे दिले सगळं माहित आहे, त्या विस्तारात मी जात नाही. म्हणून त्यासंबंधी एक प्रशासन लेवलला जर आपण एखादी मिटिंग घेतली तर आमच्या त्या भागातलं इसापूर धरणाचंही पाणी मिळू शकेल. अशी मी तुम्हाला, अजून खूप प्रश्न आहेत, त्याच्या फार विस्तारात मी जात नाही. मी तुम्हाला सांगतो 1-2 गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख करून मी थोडी बोलतो. थांबा रे, झालं नाही, थांबा दादा. मी आपल्यापेक्षा वयानं वडील आहे. 20 वर्षाचा अंतर असेल तुमच्या माझ्या वयात. मला शुभेच्छा द्यायचा अधिकार आहे, पण तुम्हाला काही गोष्टी पसंत पडत नाही, मला माहिती आहे. मला हरकत नाही ना, आशीर्वाद द्यायला काही हरकत नाही ना. मी तो अधिकार वापरतो दादा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी यांच्या चरणी ही समोर बसलेली जनता, व्यासपीठावर बसलेले आम्ही सर्व प्रार्थना करतो की कुलस्वामिनींनी दादाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी. जोरदार टाळ्या. आणि मिळेल दादा. प्रतापराव आपल्याला माहित आहे, आमदार झाल्यापासून 3 महिन्यामध्ये त्यांनी जिल्हा ढवळून काढलेला आहे. मोहनराव हंबर्डे आमच्या जोडीला आले, अविनाश घाटे आलेले आहेत, आज पोखरणला आले, व्यंकटराव पाटील गोजेगावकर आहेत. मी अतिशय आत्मविश्वासानं दादा सांगतो, मी 50 वर्ष या जिल्ह्याचं राजकारण करतोय. मला राजकारणाची हवा समजते दादा. ही जी जनता आहे, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर दादांच्या बरोबर 5 NCPचे आमदार उभं राहतील आणि या भागातला खासदार देखील येईल. अशा प्रकारची ताकद मी, प्रतापराव, पोखरणा, हंबर्डे, अविनाश सगळ्यांची मी नावं घेत नाही, खांद्याला खांदा लावून काम करू. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची सेवा करता, लोकांच्या सुखदुःखात सामील होता. आता प्रतापराव सांगितलं, खरं आहे तुम्हाला मी सांगतो, एकही लग्न प्रतापराव सोडत नाही, एखाद्याच्या घरी दुःखद काही निधन झालं ते सोडत नाही. प्रतापराव मध्ये माझ्यामध्ये एकच फरक आहे ना, सांगितलं पाहिजे तुम्हाला. प्रतापराव अग्रेसिव्ह आहे.
मी मात्र तुम्हाला माहित नाही, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे जसं विरोधकाशी वागतात तसं मी वागण्याचा प्रयत्न करतो. मी त्यांची बरोबरी तर करू शकत नाही, मी तुम्हाला सांगतो. दादा, मी हैदराबादला शिकलोय, नवाब मलिक साहेब आहेत आणि तुम्हालाही पाहिलं, तुम्ही शेरशायरी फार करता. हैदराबादचा आहे ग्रॅज्युएट उस्मानिया युनिव्हर्सिटीचा, एक फार चांगला शेर आहे, सियासत में दोस्ती दुश्मनी इतनी ही करो, खुदा न खास्ता कभी दोस्ती हो तो शर्मंदगी महसूस हो. आणि दुसरा एक शेर म्हणतो, नवाब मलिक साहब गेली काय, हाँ, दादा को देखने के बाद मुझे एक शेर आ जाता है, खुद को ही कर इतना बुलंद, खुद को ही कर इतना बुलंद, हर खता से पहले खुदा बंदे से पूछे रजा तेरी क्या है. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप दादांना आशीर्वाद. आता आमचे लोक म्हणतील की बा एवढं भाषण केलं तुमच्या सुनाबद्दलच काही बोलल्या नाही. मी तुम्हाला एकच सांगतो, सुनला मी दादांच्या हवाली केलेली आहे. त्यांना 2 मुलं आहेत, त्यांची मुलगी आहे. तिच्या कार्यक्षमतेप्रमाणे सुनला काम मिळेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असताना आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करत आपलं मनोगत व्यक्त करणारे सन्मान्य भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहोत असे राज्याचे लोकप्रिय नेतृत्व सन्मान्य नामदार अजितदादा पवार, जो पहाड़ों से टकराए उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से टकराए उसे अजितदादा पवार कहते हैं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. बोला एक वादा, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, या जिल्ह्याचे नेते, मराठवाड्याचे नेते, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे, ते माननीय भास्करराव पाटील खतगावकर साहेब आत्ताच भाषण करून त्यांना दिल्लीला जायचंय. संध्याकाळी 7ला तिथं मीटिंग आहे. ते पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे खासदार, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री नवाब मलिक साहेब, माजी मंत्री आणि विद्यमान विधानसभा सदस्य संजय बनसोडेजी, माजी खासदार आणि विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळेजी, आमदार राजू नवगरेजी, प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाणजी, माजी आमदार ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज भास्कररावांच्या बरोबर असंख्य सहकाऱ्यांच्या बरोबर प्रवेश केला, ते ओमप्रकाश कोकर्णजी, डॉक्टर मिनलताई खतगावकरजी, मोहनराव हंबर्डे माजी आमदार अविनाश घाटकेजी, दिलीपराव धर्माधिकारी, माजी उपमहापौरांनी ज्यांनी प्रवेश केला ते सुरजित सिंग गिल, बाळासाहेब पाटील रावणगावकर, जीवन घोगरेजी, प्रवीण पाटील चिखलीकर, रामदास पाटील, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, मोहम्मद खान पठाण, वसंत सुगावे, शिवराज पाटील होटाळकर, अशोकराव पाटील मुगावकर, ज्यांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केला ते आपले सहकारी, तसंच माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, सुनंदाताई जोगदंड, मुक्तेश्वरजी दोंडगे, माधवराव पावडे, आज पक्षप्रवेश केलेले हैदर पटेलजी,
हंसराज पाटील बोरगावकरजी, सुरेखाताई पाटील, जोगिंदर सिंग खैरा, साहेबराव धनगे, भास्करराव पाटील भिलवंडे, तसंच मोहसिन खान पठाण, ॲडव्होकेट भाऊसाहेब गोटेकर, गफ्फार खान, डॉक्टर विक्रम देशमुख, मनोहरराव भोसीकर, कन्हैयाजी कदम, शिवचरण डांगे, डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे, राहुल अंबर्डे, ज्यांनी पक्षप्रवेश केला ते राजू गंदीगुंडे, अनेक इथं माझ्या नांदेड जिल्ह्यातलं, नांदेड शहरातलं भास्कररावांच्या बरोबर आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बऱ्याच मान्यवरांनी प्रवेश केलेला आहे. ते सर्व मान्यवर नेतेगण, कार्यकर्ते, आजीबाजी पदाधिकारी, मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, माझे शेतकरी बंधू, माझे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे सगळे माझे सहकारी, संघटनेमध्ये काम करणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या तरुण मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे जी मला जाणीव आहे. उन्हाची तीव्रता आहे, उन्हाचा चटका जाणवायला लागलेला आहे. पण ज्या प्रचंड संख्येने आमच्या महिला लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहेत, त्यांना आणि माझ्या शेतकरी बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांचा आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे, या सर्व महामानवांना, मौलाना आझाद, या सर्वांना मी अभिवादन करतो. मित्रांनो, किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही, पण आजचा दिवस 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. याच दिवशी ब्रिटिशांना परत पाठवण्याकरता, ब्रिटिशांची लढा देण्याच्या करता, देश स्वतंत्र होण्याच्या करता जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी ज्या भारत मातेच्या वीर जवानांना त्यामध्ये फाशी दिली होती, त्यामध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या भारत मातेच्या वीर जवानांना त्यांच्या बलिदानाबद्दल, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नवी दिशा त्यांच्यामुळे मिळाली, या निमित्तानं मी या तिन्ही वीरांना वंदन करतो, त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. आज जागतिक हवामान दिन देखील आहे. आज आपल्याकडे एवढा उन्हाळा आहे, परंतु हवामान खात्याने सांगितलं गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, माझा नागपूरचा परिसर, त्या परिसरामध्ये धो पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. आपल्याला काळजी घेतली पाहिजे. पुढची पिढी आपण जर काळजी नाही घेतली तर माफ करणार नाही. आणि त्याच्यामुळं या सरकारमध्ये देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे, मी आणि आमचे अनेक सहकारी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करतो. त्यावेळेस सांध्यापासून बांध्यापर्यंत आम्हा लोकांना प्रश्नाची जाण आहे. सन्माननीय नेते भास्करराव खतगावकर साहेबांनी सांगितलं तसं माझा 91 पासून गेल्या 35 वर्ष मी समाजकारणात, राजकारणात काम करतोय. मी खासदारकी भूषवली, आमदारकी भूषवली, राज्यमंत्रीपद भूषवलं, मंत्रीपद भूषवलं, विरोधी पक्ष नेतेपद भूषवलं. आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि माझा एकच ध्यास आहे, सत्तेला मी आपापलेलो नाहीये. मी आपल्यालाही सांगेन, ताम्रपट घेऊन जन्माला कुणी चालेल नाहीये. जनता जनार्दन, माझ्या लाडक्या बहिणी, माझे शेतकरी बांधव, यांच्या हातामध्ये देश कुणाच्या हातात द्यायचा, राज्य कुणाच्या हातात द्यायचं, हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, संविधानाने, घटनेने, कायद्याने हा सगळा अधिकार हा जनतेला दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता
मग माझा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मुंबई सारखं शहर असेल, या सगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. आज देखील इथं बोलत असताना नांदेडच्या या ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या त्या माझ्या साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये, मराठवाडा म्हणजे काय साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आणि आज नांदेडचे लोकप्रिय नेते माजी मंत्री, मी देखील त्यांच्याबरोबर सुधाकर कुलकर्णी, आमच्या माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर मिनल पाटील खतगावकर आणि बरेच सुरजित सिंग गिरजी, अशोक पाटील मुगावकरजी, मी आता पुन्हा सगळ्यांची, हैदर पटेलजी, जोगिंदर सिंग खैराजी, अशा अनेक मान्यवरांनी सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि त्यांचं स्वागत करण्याच्या करता माझं अजून अधिवेशन संपलं नाही. उद्या परवा 13 संविधानाच्या बद्दलची चर्चा तिथं होणार आहे. उद्या कदाचित अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेला येईल. पण मी प्रतापराव चिखलीकरांना आणि भास्करराव पाटील खतगावकरांना, मिनलताईंना, कोकणनाथ साहेबांना, या सगळ्यांना शब्द दिलेला होता. ज्यावेळेस मोहनरावांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आणि इतर कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आलो असताना त्याही वेळेस सांगितलं की मी परत येईल. आणि आजही सांगतो, मला प्रतापरावनी सांगितलं की दादा, अजून अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला काही पक्षप्रवेश त्या ठिकाणी नांदेडच्या वेगवेगळ्या भागात घ्यायचे, त्याला पण मी येईल. आणि ह्याच्यातून बेरीजचे राजकारण, इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो लावलेला आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मरण करून सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, विरोधकांशी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, विरोधकांना पण कसा मान सन्मान ठेवला पाहिजे. आणि ते ठेवत असताना शेवटचा माणूस, त्याचा समस्या याही सोडवण्याच्या करता राज्यकर्त्यांनी कष्ट घेतले पाहिजे, परिश्रम घेतले पाहिजे. ही जी एक दिशा दिली, हा एक विचार दिला, त्या विचाराने आम्ही पुढे चाललेलो आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे. आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांची नावं घेत नाही. त्यांनी त्यांच्या काळामध्ये, विशेषतः महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळेस 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वांना आपलं मानलं, जातीय सलोखा निर्माण केला, भेदभाव केला नाही. वेगवेगळ्या जातीची, धर्माची, पंथाची माणसं त्यांच्यामध्ये सरदार म्हणून होती. दारुगोळा सांभाळण्याची जबाबदारी काहींच्यावर होती. काही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होते. कधी महाराजांनी त्याच्यामध्ये भेदभाव केला नाही. महिलांना तर अतिशय मानाची, सन्मानाची वागणूक ही त्या ठिकाणी महाराजांनी दिलेली आपल्याला इतिहासात वाचायला मिळते. कल्याणची सून सुभेदाराची, त्यांची कशी साडी चोळी नेसून तिचं आदरातिथ्य केलं, हे आपण इतिहास कधी विसरलेलो नाहीये. आणि अशा वेळेस आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काही वेगळ्या घटना घडतात. तुम्ही टीव्ही मध्ये बघता, पेपरमध्ये वाचता, कुठं रेडिओवर ऐकता, आणि त्याच्यामुळं कुठंतरी मनाला वेदना होता. शेवटी आपण हाडामासेची माणसं, सगळ्यांच्यामध्ये लालच रक्त आहे. पण कुठंतरी स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या करता समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि त्याच्यातून समाज दुभांगीर कसा, ह्याच्यातून विकास काय साधणार आहे आपण, ह्याच्यातून आपले काही शेतीचे प्रश्न सुटणार आहेत, ह्याच्यात रस्ते, लाईट, पाणी तुम्हाला मिळणार आहे, ह्याच्यातून रोजगार मिळणार आहे, ह्याच्यातून उद्योगधंदे, मोठे मोठे उद्योगपती तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करायला येणार आहेत. जर आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब राहिलं तर उद्योगपती म्हणेल मला कशाला तिथे जायचंय, मी करोडो रुपये कारखान्याचं कर्ज काढलेलं आहे, मला त्याची परतफेड करायची आहे, मला व्यवस्थित कारखाना चालवायचा आहे. आणि त्यामुळं नांदेडकरांनो,
माझ्या मराठवाड्यातल्या जनते हो, आज जिथं कुठं चुका चाललेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याच्या करता आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावतोय. परंतु आपण पण जे चुकत असतील त्यांना चार गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा पद्धतीनं माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे. आज सन्माननीय भास्करराव पाटील खतगावकर साहेब आणि पोकर्णजी, डॉक्टर मिनलताई या सगळ्यांनी आणि त्यांच्यावर असंख्य कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, त्यांच्यावर प्रेम करणारे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे. त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करीनच, परंतु त्यांना पक्षाचा प्रमुख या नात्याने पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देईल. आणि भास्करराव, तुमच्या साक्षीनं तुम्ही निश्चितपणे माझ्यापेक्षा वडीलधारी आहात. वडीलधाऱ्यांचा आदर करणं, सन्मान करणं ही आपली महाराष्ट्राची रीत आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही ज्या अपेक्षा केलेल्या आहेत, मी तुम्हाला आणि तुमच्या बरोबर आलेल्या सर्व मान्यवरांना सांगेन की राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर आपण आगीतनं उठून फुफुटात पडलोय अशा प्रकारची वेळ मी आणि माझे कोणीही सहकारी या ठिकाणी येऊन देणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी तुम्हाला देतो. भास्करराव पाटील खतगावकर हे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाहीये. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जनतेच्या हिताकरता अनेक मोठी कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. त्यांचा अनुभव, त्यांची लोकसेवेची वृत्ती, त्यांचा उत्तम जनसंपर्क हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच बळ देणारं ठरणार आहे. त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा यांनी आपल्या कार्यातून समाजाच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे. अनेक धार्मिक उपक्रमात देखील त्यांनी नेहमी नेतृत्व केलेलं आहे. त्यांचा आणि माझा अनेक वर्षाचा संपर्क आहे किंवा आमची ओळख आहे. ते जरी दुसऱ्या पक्षामध्ये होते तरी माझ्याकडे ज्यावेळेस यायचे त्यावेळेस आम्ही एकमेकाकडे नेहमी मानाने सन्मानाने चर्चा करायचो, आदराने त्या ठिकाणी बघायचो. त्याचबरोबर आज पक्षामध्ये प्रवेश केलेले माझ्या मुलीसारखीच आहे डॉक्टर मिनल पाटील खतगावकर. त्या डॉक्टर जरी असल्या तरी त्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये सक्रिय. आताच त्यांनी आदिवासी समाजातली गोरगरिबांची मुलं शिकतात त्याचे काही निधी राज्य सरकारकडनं महाराष्ट्राच्या शिक्षण संस्थेला मिळाला नाही अशा प्रकारचं निवेदन मला दिलं. जवळपास 300-350 कोटी रुपये हे राज्य सरकारकडे थकलेले आहेत असं त्यांनी दाखवलं. मी आज संध्याकाळी मुंबईमध्ये पोहोचीन रात्री. मी उद्याच त्याच्याबद्दलची माहिती घेईन आणि जे आमच्या मुलीनं जी अडचण लक्षात आणून दिलेली आहे त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नायगाव मतदारसंघातनं 80,000 मतं त्यांनी घेतली. त्यामुळे त्यांना चांगला जनाधार आहे. सासरे हे भास्करराव पाटील खतगावकरांचा आशीर्वाद आहे, त्यांचं लक्ष आहे. आणि हे काही गोष्ट एवढा जनसंपर्क आपल्याला नाकारता येणार नाही. आज नांदेड जिल्ह्यातील अनेक हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्या सर्वांचं मी प्रवेश झाला असं जाहीर करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण अधिक मजबूत करूया, बळकट करूया. तरुणांना संधी देऊया, महिलांना संधी देऊया, नव्या चेहऱ्याला संधी देऊया, जुन्या नव्यांचा योग्य समन्वय साधण्याचं काम करूया. आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने समाजातल्या सर्व जाती धर्माला आपलंच करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे तुमचं माझं काम आपापल्या कृतीतनं झालं पाहिजे अशा पद्धतीची पण विनंती मी या निमित्तानं करतो. आज आमचे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे अनेक इतर पक्षाचे पण कार्यकर्ते, त्यांचे प्रयत्न ते राष्ट्रवादीचे आमदार झाल्यापासून सतत चाललेले आहेत. सतत ते वेगवेगळ्या लोकांची, नुसत्या नांदेडचे नाही, मराठवाड्यातल्या इतर भागातल्या अनेक लोकांशी माझ्याशी संपर्क आणतात. आणि त्यांचे प्रयत्न, त्यांची मेहनत ही त्या पद्धतीनं चाललेली हे विसरून आपल्याला चालणार नाही. मी गेल्या
काही दिवसामध्ये सरकारला अजून 100 दिवस झाले नाही, परंतु नांदेडच्या आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांच्या मेहनतीमुळं, प्रयत्नामुळं नांदेड जिल्हा आणि हा सगळा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसमुळे होतोय, ही देखील एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. मला या गोष्टीची कल्पना आहे की राजकारणात जो माणूस सातत्याने निवडून येतो तो माणूस लोकांची कामं केल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही. लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात, लोकांच्या मध्ये समरस व्हावं लागतं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं. हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, 10 जून 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शिवाजी पार्कच्या मैदानावर झाली. गेल्या 26 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक चढ उतार आम्ही पाहिलेले. आता जरी महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत असलो तरी मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, मी वरिष्ठांना पण महायुतीच्या सांगितलेलं आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आमची कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आज शेवटपर्यंत आम्ही ती सोडणार नाही. आणि ही गोष्ट आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला पण सगळ्यांना सांगू इच्छितो. राज्याच्या माजी मुख्यमंत्री, परराष्ट्र मंत्री, उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री अनेक पद चव्हाण साहेबांनी भूषवली. त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे. आपल्या पुरोगामी विचारांचे आदरणीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली आणि आम्ही पण सामान्य माणूस केंद्रबिंदू मानूनच त्या ठिकाणी काम करतोय. आणि त्याच्यामुळं आज देशात, राज्यात, जगात अनेक प्रश्न आहेत, परंतु ते सोडवायचे असतील तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन एक दिलाने काम करावं लागेल. काही ठिकाणी मतभेद असले तर ते मतभेद आपल्याला दूर ठेवावे लागतील, आपल्याला त्याच्यामध्ये मार्ग काढावा लागेल. आणि त्याच्यामुळं मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना आणि ज्यांनी ज्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे त्या सन्माननीय भास्करराव, ओमप्रकाशजी आणि इतर पण मान्यवरांना त्याच्यामध्ये मी राष्ट्रवादीला सांगू इच्छितो, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या कार्याचा उपयोग आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी आज आलेल्या सर्वच मान्यवरांचा आपण करून घेऊया आणि कार्यकर्त्याचा पक्षात योग्य सन्मान ठेवण्याचं काम आपण कधी, हा मागचा होता, हा नवीन आलेला आहे, हा भेदभाव पण आपण करणार नाही. ज्याच्यात कर्तृत्व आहे, ज्याच्यात नेतृत्व आहे, ज्याच्यात समाजाला सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे, अशांना आपण त्या ठिकाणी बरोबर घेऊन जाण्याचं काम करू. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आजचा प्रवेश सोहळा फक्त 2 नेत्यांचा पक्षामध्ये येणं नाही, एका नव्या संकल्पाची आणि नव्या पर्वाची सुरुवात आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मित्रांनो आपल्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी गावागावात आपल्याला जायचंय. आताही गेल्यानंतर 4 जिल्ह्यांची बैठक मी नांदेड शहरात लावलेली. आपल्याला सभासद नोंदणी करायची, आपल्याला जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवायचे, लोकांच्या पर्यंत पोहोचायचे, त्यांचे प्रश्न ऐकून पण घ्यायचे. मला खात्री आहे आपण सर्वजण मिळून हे करू शकतो आणि त्याकरता आज आलेल्या मान्यवरांचा देखील अनुभव हा आपल्या सगळ्यांना उपयोग पडेल. मी पुन्हा सांगेन, आपण धर्मनिरपेक्ष विचारांचे आहोत, आपण सर्व भारतीय आहोत. वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक जरी असले तरी कोणालाही हे वाटता कामा नये, हे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. आपण शब्दाचे पक्के आहोत, लोकांचे फक्त आश्वासन देऊन आपण थांबत नाही, तर ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण काम करत असतो. मी सभागृहामध्ये सांगितलं, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, ते मला कृतित्व करायचंय. आता निवेदक बोलत असताना बऱ्याचदा सांगायचे की शासनाची तिजोरीचा खळखळाट आहे, कृपा करून तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 7,20,00,000 कोटी 7,20,00,000 कोटी एवढा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये पेन्शन, त्याच्यामध्ये पगार आणि त्या संदर्भातलं काढलेलं कर्ज ह्याचं व्याज जाईल आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींच्या करता,
विरोधकांनी आम्हाला हिडवलं किंवा या योजना बंद करतील. मला आता महिला पण काही ठिकाणी भेटल्या, मला वाटतं वसंत सुगावेच्या गावी भेटल्या आणि तिथं मला सांगितलं की दादा 1500 रुपये तुम्ही देता, 2100 रुपये द्या ना. मी नाही म्हटलेलं नाही. मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला 2100 रुपये देणार आहे. पण आता मी सगळा हिशोब केला. तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसं मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो. शेतकऱ्यांना काय द्यायचंय, कामगारांना काय द्यायचंय, आदिवासींना काय द्यायचंय, मागासवर्गीयांना काय द्यायचं, अल्पसंख्याकांना काय द्यायचंय, भटक्यांना काय द्यायचंय. मी तिथेही बोललो, तुम्ही ऐकलंय, सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करतायत. मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे, आम्हाला सरकारला चालू ठेवायची आहे. आणि त्यामुळं आम्ही त्याच्यात एक नवीन पर्याय काढतो की तुम्हाला काही बँकांना आम्ही तयार केलेलं आहे. जर तुम्हाला 5-50 हजार कर्ज काढून काही महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल, समजा लाडक्या बहिणीमध्ये मोडणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये ज्या योजना ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये त्यांनी असा एकत्र येऊन जसं महिला बचत गट असतो तसं जर 21 महिला आल्या तर 20 गुणिले 50,000 साधारण मला वाटतं 10 लाख रुपये होतात. आणि 10 लाखाचं भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता. 20 महिन्यांचे महिन्याचे 15 दुने 30,000 रुपये येतील. त्याचा हप्ता तुम्हाला त्याच्यातनं देता येईल. 10 लाखातनं त्या ग्रुपला एक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करता येईल. असाही एक दृष्टिकोन राज्य सरकारने पुढे त्या ठिकाणी आणलेला आहे. त्याचा सुतोवाच मी सरकारमध्ये केलेला आहे. आमची आदिती तटकरे महिला बाल विकास खात्याची मंत्री आहे. तिला पण मी उद्याच्याला सगळीकडे सभा घेऊन मी पण जाईल, बाबासाहेब जातील, इतर सहकारी जातील आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या बाबतीमध्ये सांगू. मी यावेळेस मराठवाड्याला चांगल्या प्रकारची तरतूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्याची प्रगतीचा गती देणारा अर्थसंकल्प आहे. तेव्हा अजिबात तिजोरीचा खळखळाट आहे असं म्हणू नका, काही घाबरण्याचं कारण नाही. पण मी आर्थिक शिस्त पण आणण्याचा प्रयत्न करतोय. उद्याच्या 5 वर्षामध्ये कसं राज्य चाललं पाहिजे आणि राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं कसं राहिलं पाहिजे या पद्धतीनं कष्टकरी महिला, युवक, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय देणारा सर्वसमावेशक असा मी अर्थसंकल्प मांडलाय. त्याच्यात मराठवाड्यासह संपूर्ण माझ्या महाराष्ट्राच्या विकासासाठी मी बरीच तरतूद केली. कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54 TMC पाणी माझ्या गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी हाती घेतोय. यातून मराठवाड्याला 2,40,000 हेक्टर क्षेत्राच्या करता सिंचनाला पाणी उपलब्ध होणार आहे. त्या प्रकल्पाचं सर्वेक्षणाचं आणि अन्वेषणाचं काम मी सुरू केलेलं आहे. गोदावरी खोरे पुनर्भरण, मराठवाडा ग्रीन हे महत्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या साहाय्याने आम्ही राबवणार आहेत. या प्रकल्पाची किंमत पहिल्या टप्प्यामध्ये 37,668 आहे. आपल्या जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आम्ही सामुदायिक घटकांच्या विकासासाठी विविध योजना ह्या राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळं सर्व कामांच्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आणि हे मी आज या सभेच्या निमित्तानं सर्वांच्या साक्षीनं सांगू इच्छितो. आज बोलत असताना काही गोष्टी डॉक्टर आमच्या मिनलताईंनी मांडल्या, आमच्या ओमप्रकाश पोकळांनी मांडल्या, इतर पण काही मान्यवरांनी त्याच्यामध्ये काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. अशोकराव पाटील मुगावकर असतील, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, प्रतापरावांनी मांडल्या, सुनील तटकरेंनी मांडल्या. नांदेड जिल्ह्यातले काही महत्वाचे प्रश्न मी ज्यावेळेस
सन्माननीय नेते भास्कररावांशी चर्चा केली, मी 2-3दा चर्चा केली, विनंतांची चर्चा केली, पोकरणांची चर्चा केली, सगळ्या मान्यवरांची चर्चा केली आणि ह्यांचं एवढंच म्हणणं होतं की दादा आपण अनेक वर्षे एकमेकाला ओळखतो, आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही लांबचा नाही, त्याच्यामध्ये विचारधारा साधारण आपली एकच आहे, पण आमची मागणी आहे की आमच्या मराठवाड्यातले प्रश्न जे प्रलंबित आहेत ते तुम्ही मार्गी लावले पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. त्याच्यात पहिलं काम त्यांनी आता सांगितलं, मला निवेदन पण दिलेलं आहे, लेंडी धरणाचं काम पूर्ण करा. लेंडी धरण आंतरराष्ट्रीय म्हणजे 2-3 राज्याचा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये गॉर्ज फिलिंग आणि बाकीच्या संदर्भातलं त्या ठिकाणचं काम आहे आणि त्यामध्ये 2026 मध्ये शेतकऱ्यांना पाणी जर लेंडी धरणाचं गॉर्ज फिलिंग झालं आणि पुनर्वसनाचं धरणाचं 80% काम पूर्ण झालंय, राहिलेलं 20% काम झालं आणि कॅनलचं 80% काम पूर्ण झालेलं आहे. राहिलेलं काम जर वर्षभरात आम्ही पूर्ण करू शकलो तर तेलंगणा प्रांतामध्ये गेलेला जे आता पाणी आपलं तिकडं जात आहे, वाहून चाललेलं आहे, ते पाणी अडवलं जाईल आणि माझा इथला बहादर शेतकरी, कष्टकरी शेतकरी हिरवीगार त्याच्या स्वतःच शेत त्या ठिकाणी बनवेल, याकरता त्यांची मागणी आहे, रास्त मागणी. त्याबद्दल मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालीन. मला प्रतापराव चिखलीकर तुम्हाला सांगायचंय, सतीश चव्हाण आला नाही, त्याच्या काही कामाच्या निमित्तानं मी उद्या सकाळी चाललो संभाजीनगरला. विक्रम काळे तुम्ही इथं आहात, तुम्ही 8 जिल्ह्याचे आमदार आहात, तुम्ही पण याच्यामध्ये थोडा पाठपुरावा करा. मला इथं माझ्या स्टाफ पैकी जे कोणी OSD किंवा प्रायव्हेट सेक्रेटरी असतील त्यांनी पण डिक्लेअर त्याची नोंद घ्यावी आणि या सगळ्या गोष्टी भास्करराव तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही, नाहीतर प्रतापराव, मी, पोकर्णा, मिनलताई, आम्ही त्यामध्ये आमचे मोहनराव असतील, आमचे अविनाशराव असतील, आमचे बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी, मुक्तेश्वर धोंडगे असतील, सगळे मुंबईमध्ये बसून मी अधिवेशन संपल्यानंतर याची बैठक लावतो आणि त्या अधिकाऱ्यांना विचारतो तुम्हाला कुठलं काय काय अडचण आहे, त्याकरता त्या खात्याचा मंत्री म्हणून गिरीश महाजन साहेबांना पण बोलवतो. त्या पद्धतीनं मन्यार धरणाच्या कॅनलचं सिमेंट कॉन्क्रीटचं लाईनिंग करण्याचं काम, लेंडी धरणाचं राहिलेलं काम पूर्ण करण्याचं काम, कोलंबी उपसा सिंचन योजना मूळ आराखड्याप्रमाणे त्याच्यात मांजरम, कोलंबी, कृष्णोर, पाटोदा बुद्रुक आणि कनाळा, कहा या गावच्या जमिनी शेतकऱ्यांच्यासाठी पाणी देणं, त्याच्यामध्ये बाबळी बंधाऱ्याचा जो प्रश्न आहे, मे मध्ये पाणी सोडून द्यावं लागतं, त्या संदर्भामध्ये पुन्हा काय आपल्याला करता येईल, त्या राज्याशी चर्चा करून मार्ग काढता येईल का, केंद्र सरकारला हस्तक्षेप करायला सांगायचं ते काम. त्याचबरोबर नांदेड, नायगाव, नरसी, देगलूर, बिदर रेल्वे लाईन ती मंजूर झालेली आहे, ती मंजूर करण्याचं काम. बोधन, बिलोली, नरसी, मुखेड रेल्वे लाईन ती मंजूर करण्याचं काम आणि नांदेड, नरसी, देगलूर, हैदराबाद हा रस्ता चौपदरी करण्याचं काम हे आपल्याला नितीन गडकरी साहेबांच्याकडनं करून घ्यावं लागेल. आणि मनार व लेंडी नदीवर उच्च पातळीचे कोल्हापूर पद्धतीचे बॅरेजेस, मी नाथसागर पासून पार बाबळी बॅरेज पर्यंत अनेक बंधारे त्या ठिकाणी बांधलेले, बॅरेजेस बांधलेले, त्याच्यावर गोदाकाठच्या दोन्ही तीरावर मोठ्या प्रमाणावर शेती उलिताखाली आलेली आहे. परंतु अजून आपली मदार लेंडी नदीवरची मागणी आहे. आपण मांजऱ्याला केलं, आपण सिरफाड्याला केलं, आपण तापीला केलं, आपण गोदावरीला केलं, पण भास्करराव कसगावकरांची आणि तुमची सगळ्यांची मागणी आहे मदार लेंडी नदी, त्याचाही सर्वे झालाय का, झाला नसेल तर तो सर्वे करायला लावतो. आणि नांदेडमध्ये त्यांचं मंजूर असलेलं महसूल आयुक्तालय, तो जरा वाद चाललेला आहे नांदेड का लातूर, त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल. आणि इसापूर धरणाचा प्रश्न आणि एमआयडीसीचा प्रश्न आता बोलत असताना शेवटी नेते भास्कररावांनी उपस्थित केलेला आहे. भास्करराव या मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा माणूस नाहीये आणि मला काम करायला आवडतं. त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे, प्रशासनावर माझी पकड आहे, कारण मी प्रशासनाला चांगल्या पद्धतीनं काम करून घेतो.
त्यांचाही मान सन्मान ठेवतो आणि त्यामुळं त्यांच्याशी आपण नीट वागलं तर आपलेही प्रश्न सुटतात, त्यांच्याकडनंही कामं करून घेता येतात आणि ज्या भागाचं आमचे कार्यकर्ते आमचे नेते प्रतिनिधित्व करतात त्या भागातल्या पण प्रश्न सुटल्याचं समाधान हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पण त्याच्यातून मिळतं. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. बरेच प्रश्न आहेत. मी जाता जाता एवढंच तुम्हाला सांगतो, आपल्याला नेहमीच आता एकमेकाला भेटायचं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 10 तालुके 7 आमदार, त्याच्यामध्ये कशी आपल्या आमदारांची संख्या वाढेल, कसं राष्ट्रवादी काँग्रेसमय हा जिल्हा होईल, त्याकरता सगळे मिळून प्रयत्नाची शिकस्त करूया. आता कृत्रिम बुद्धिमत्ता AI, त्याच्यामध्ये इंटेलिजन्स आर्टिफिशियल हे आता करणं काळाची गरज आहे. जगाने ते तंत्रज्ञान मान्य केलेलं आहे. यावेळेस मी 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे AI करता. माझ्या कापूस उत्पादक शेतकरी, माझा सोयाबीन उत्पादक शेतकरी, फळबागा उत्पादक शेतकरी, माझा ऊस उत्पादक शेतकरी, वेगवेगळ्या कांदा उत्पादक शेतकरी, कालच पंतप्रधानांनी निर्णय घेतला. मी त्याकरता पंतप्रधान मोदी साहेबांचं, अमित शहाचं, आपले कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाणांचं, पियुष गोयलांचं अभिनंदन केलंय. अशा करता कांदा निर्यात करण्याच्या करता 20% जो टॅक्स होता, कर होता, तो कर त्यांनी काढून टाकला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा दर वाढणार आहे, कांद्याला भाव मिळणार आहे, परदेशात कांदा जास्त पाठवता येणार आहे, त्याच्यातलं माझा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 पैसे मिळणार आहेत. हे केलं पाहिजे आणि ते काल रात्री झालेलं आहे. आम्ही केंद्राचा आणि राज्याचा समन्वय कसा साधेल याबद्दलचा प्रयत्न करतोय. मी सकाळीच विमानतळावर उतरलो तेव्हा सांगितलं, इनोव्हेशन सेंटर हे मला मराठवाड्यामध्ये 3 उभी करायची. एक माझं नांदेडला, एक माझं बीडला, एक माझं संभाजीनगरला. पहिल्या टप्प्यामध्ये 3. आता आम्ही गडचिरोलीला केले, चंद्रपूरला केले, आपल्या रत्नागिरीला काम सुरू झालंय, पुण्यामध्ये काम सुरू झालंय, शिर्डीला काम सुरू होत आहे. टाटा जे ट्रस्ट आहे, आज रतन टाटा हयात नाहीयेत, परंतु त्यांनी समाजाला खूप चांगलं एक नेतृत्व देण्याचं काम केलं, दिशा देण्याचं काम केलं, रोजगार निर्माण करण्याचं काम केलं. त्या टाटा कंपनीची टायअप आपण केलेलं आहे. 160 ते 165 कोटी टाटा कंपनी घालते. 160 ते 165 आपण 30 ते 35 कोटी घालायचे. मी अतुल सावे आपले पालकमंत्री त्यांना सांगितलेलं आहे. कलेक्टर आज नव्हते पण ऍडिशनल कलेक्टरला सकाळीच सांगितलेलं आहे. विक्रम तू तिथं होता आणि तशा पद्धतीनं माझ्या या भागातल्या मुलांना मुलींना वेगवेगळ्या कौशल्य विकासाचं शिक्षण ज्याची गरज आहे ते शिक्षण त्या संस्थेच्या माध्यमातून आपण देणार. सकाळी डॉक्टर चास्कर कुलगुरू पण भेटले होते. ते म्हणले की दादा आमच्या विद्यापीठामध्ये ते केले तर बरं पडेल. म्हटलं तुम्ही एकत्र बसा, माझं काही ना नाही, 2 एकर जागा लागते, पण ते आज तुमच्या माझ्या मराठवाड्यातल्या तरुण तरुणींच्या पुढच्या भवितव्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. ते पण आपण मनावर घेतलेलं आहे. हे पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून आता AI इंटेलिजन्स आर्टिफिशियल, काल पण माझी मीटिंग झाली, जयंत पाटील मी तो विषय बोलत होतो. टीव्हीला सगळे काही नाहीत्या बातम्या चाललेल्या होत्या. आता ते वेगळ्या पक्षात आहे, मी वेगळ्या पक्षात आहे, काय नाहीत्या बातम्या सोडायचं. आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, ते जे काही नवीन तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये मशीन असतं. तुमच्या इथं पण फोनवर ते कळवतं की आज तुमच्या सोयाबीनच्या पिकाला एवढं पाणी देण्याची गरज आहे, एवढं खत देण्याची गरज आहे, त्यापेक्षा जास्त पाणी खत द्यायचं नाही, त्याच्यातून उत्पादकता वाढते. माझ्या इथं 60 टन 70 टन ऊसाचं एकरी उत्पन्न निघत होतं. आम्ही ते तंत्रज्ञान वापरलं. आम्ही कृषक 2025 बनवलं होतं. महाराष्ट्रातले बरेच शेतकरी येऊन बघून गेले. आता आमचं त्या
ज्यांनी एआयचा वापर केला त्यांचं टनेज 100 टनाच्या पुढे गेलं, 100 टनाच्या पुढं. आणि आम्ही त्याच्याकरता वेगवेगळी व्हरायटी त्या ठिकाणी आणलेली आहे. त्याच्यामध्ये 265 आहे, 72 19 आहे, 86 032 आहे, 15 012 ऊसाच्या व्हरायट्या सांगतोय, 18 1 21, 8005, 10001, 13007 आणि 15006 एवढ्या वेगवेगळ्या व्हरायट्या काढलेल्या. त्याच्यातनं रिकव्हरी वाढतीये. मगाशी बोलत असताना आमच्या भास्करराव खतगावकर साहेबांनी गोदावरी मदार सहकारी साखर कारखान्याचा पण उल्लेख केला. बाबासाहेब तुमच्याकडे सहकार मंत्रालय, तुम्ही त्याच्याबद्दलची बैठक लावायची, जिथं कुठं गरज असेल तिथं मला सांगायचं. आणि साखर आयुक्ताला बोलून घ्या, तुमचे इथे सहकारला बोलून घ्या आणि त्या पद्धतीने चर्चा करा, काय पाहिजे काय नाही. त्याच्यामध्ये भास्कररावांचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये IFCI त्याची मदत लागेल, NCDC ची मदत पाहिजे का IFCI ची मदत पाहिजे, ते भास्करराव आम्ही चर्चा करू, ठरवू आणि त्या पद्धतीनं त्याच्यात पुढे जाऊ. मित्रांनो, आम्ही अनेक कारखाने उत्तम पद्धतीने चालवणारी लोक आहोत. बाबासाहेब पाटील आपल्या सामतपूरचे लातूर जिल्ह्यातले, त्यांना विचारा, माझ्या माळेगावचा भाव 3636 रुपये मी गेल्या वर्षी दिला, 3636 रुपये टन. आणि दुसऱ्या कारखान्याचा 3571 रुपये टन असे आम्ही भाव देतो. आम्ही 0% व्याजाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्याला पीक कर्ज देते, 0% व्याज. आपल्या इकडं नंदीवाले माकडवाले 10 रुपये शेकड्याने पैसे देतात. कसा शेतकरी उपजायला यायचा, त्याकरता पण यंदा मी बजेटमध्ये आणि DPC मध्ये तरतूद ठेवलेली आहे. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ती आणलेली आहे. माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या शेतकरी बांधवांनो, खूप गोष्टी आम्ही स्वतः केल्या. मी वरवर बोलत नाही, मी माझ्या इथं करून दाखवलंय. आणि ते फक्त माझ्या परिसरात करून चालणार नाही, ते सर्व दूरपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून ते पोहोचवण्याची आम्ही मानसिकता केलेली आहे. ती जिद्दची चिकाटी आमच्याकडे आहे आणि त्याकरता सकाळी 6 ते रात्रीपर्यंत आम्ही काम करत असतो. त्याचा फायदा तुम्ही करून घ्या. हे नुसतं या कारणाचं ऐकून त्या कारणाने सोडू नका. वेळ पडली तर तुमचं शिष्टमंडळ माझ्याकडे प्रतापराव एकदा पाठवून द्या, काही महत्वाचे लोक मी त्यांना दाखवतो. परवाच मला वाटतं तुमच्या राज्यमंत्र्यांनी डॉक्टर पंकज भोईरनं त्याचं मोठं शिष्टमंडळ माझ्या बारामतीत आलं. सगळं बघितलं ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणले होऊ शकतं, डोळ्यांनी त्यांनी बघितलं, डोळ्याचं पारणं पिटलं. तुम्ही पण या ना, ज्याची ऐपत आहे त्यांनी या, जरा पहा, मला आधी सांगा, मी तुमची तिथं दाखवण्याची व्यवस्था करी, दुपारच्या जेवणाची पण करी. पण या बाबांनो, बघा, जे चांगलं आहे ते आत्मसात करा. आणि याकरता राज्य सरकारची जी काही मदत लागेल तिथं आम्ही आहोत तर तुमच्या पाठीशी. तुम्ही का घाबरताय? माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विनंती आहे, अजिबात आत्महत्येचा विचार मनामध्ये आणता कामा नये. कुणी तुम्हाला काही त्रास देणार नाही. तुम्ही हिमतीनं लढा, तुम्हाला चांगलं बियाणे देईल, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा जे काही एआयचं तंत्रज्ञान आलंय ते तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत कृषी खात्याच्या मार्फत आम्ही पोहोचू. आमच्याच माणिकराव कोकाटेकडे ते खातं आहे. या गोष्टीचा विचार आज मी पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आलोच, परंतु त्याचबरोबर नुसता पक्षप्रवेश नाही, त्याचबरोबर इथली माझ्या शेतकऱ्यांची मध्ये आर्थिक सुबत्ता आली पाहिजे, शेतकरी समाधानी झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या मनामध्ये कधी वेडी वाकडी भावना येता कामा नये आणि आपल्या मुलाबाळांना, आपल्या बायकोला वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांनी आत्महत्या करता कामा नये. हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगेन.
या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे जाऊया आणि त्याच्यातनं आपला पक्ष पण वाढूया, त्याच्यातनं आपल्याकडे असणाऱ्या सत्तेचा पदाचा वापर हा लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता देखील करूया, गरिबांना न्याय देऊया, जो दुर्लक्षित माणूस आहे त्याला त्या ठिकाणी लक्ष आपण देऊया आणि याच्यातून शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अतिशय हिमतीनं ताकदीनं आपण त्या ठिकाणी पुढे नेऊया. म्हणूनच मी अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं होतं, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. फक्त विकास करताना क्वालिटी मात्र दिली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पण वेळीवाकडी कामं केली तर त्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीमध्ये टाकलं जाईल आणि त्याच्याकडनं वसुली केली जाईल. त्यांनी 2 पैसे कमवा, परंतु कमवत असताना काम पण उद्याची 50 वर्ष टिकेल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने पण केलं पाहिजे. हेच मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. पुन्हा एकदा सन्माननीय भास्करराव खतगावकर साहेब, कोकणराव साहेब, दुनियात ये भेटायला तुला बघतो. त्यामध्ये मी आपल्याला जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडू, कुणालाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. उलट आम्ही आता जी काही नवी योजना आणलेली आहे ती जुन्यांपेक्षा चांगली आहे. 1 कोटीच्या पुढे माणूस जातो आणि त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या पण लोकांशी बोललो, जे लीडर आहेत त्यांच्याशी. आम्हालाही कळतंय असं वन साइड राज्य चालत नाही. तुमचं आमचं हातात हात घालून राज्य चालवावं लागेल. त्याच्यावर तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला तो असेल किंवा इतर काही प्रश्न असतील, त्याही प्रश्नाच्या बद्दल सकारात्मक भूमिका ह्या महायुतीचं सरकार घेईल हाही शब्द देतो. पुन्हा या मान्यवरांचं स्वागत करतो. भर दुपारी आपण प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली, माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे बांधव आले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि आपली रजा येतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय दादांचे मनपूर्वक आभार आहे. आणि यानंतर काही पक्ष प्रवेश इथं होत आहे, ज्यामध्ये संचालक नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे श्याम पाटील, श्री शिवाजी पाटील जाधव, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, सन्माननीय मोहितजी पाटील सुगावकर, सरपंच सुगाव यांचा पक्ष प्रवेश होतोय. आणि यानंतर कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनानं करण्यासाठी मी आमंत्रित करते